75 वर्षीय व्यापारी 8 वाजता लॉजवर आला आणि 9 वाजता त्याचा मृतदेह दिसून आला। अचानकपणे हा मृत्यू झाला कसा? त्यांच्यासोबत काही घडलं असेल का? किंवा फटाक्यांच्या आतषबाजीमुळे त्यांच्या हृदयावर परिणाम झाला काय? कारण ज्या लॉजवर ते थांबले होते तो गजबजलेला भाग होता। रस्त्यावर फटाक्यांचा आवाज घुमत होता। सुतळी बॉम्बच्या आवाजानेही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। उच्च रक्तदाब आणि तणाव वाढू शकतो। या 75 वर्षीय व्यक्तीने दिवसभर कपड्यांची खरेदी केली, रात्रीच्या वेळी विश्रांती घेण्यासाठी लॉजवर आले होते। सर्वत्र दीपावली सणाची धूम सुरू होती। फटाक्यांची आतषबाजी, सर्वत्र धूमधडाका पाहायला मिळत होता। याच धूमधडाक्यात जालन्यात रात्रीच्या वेळी एका लॉजमधून ही खळबळजनक बातमी समोर आली। रात्री 9 वाजता शिवनेरी नाव असलेल्या एका लॉजवर 75 वर्षीय व्यापाऱ्याचा मृतदेह आढळून आला। सदरील व्यक्ती हे कपड्यांचे व्यापारी होते। ते नेहमीच लातूरहून जालन्याला कपड्यांचा माल घेण्यासाठी येत असतात। दिवाळीच्या निमित्ताने जास्त प्रमाणात कपड्यांची विक्री झाल्यानं दुकानातील माल कमी पडला। त्या निमित्ताने ते लातूरहून जालन्याला पोहोचले। त्यांनी सदर बाजार येथून कपड्यांचा माल घेतला। घेतलेला माल दुसऱ्या दिवशी लातूर येथे घेऊन जायचा होता। त्यामुळे त्यांनी दिवाळीची रात्र लॉजवर काढण्याची ठरविली। संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान ते लॉजवर शहरातील बस स्थानक परिसरात शिवनेरी या लॉजवर आले। पुढे एका तासभरातच रात्री 9 वाजता त्यांचा मृतदेह दिसून आला। विश्वनाथ भानुदास रोडे, वय 75, राहणार लातूर शहर असं या मृत्यू झालेल्या आजोबांचं नाव आहे। धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा मृत्यू नेमकी झाला कसा याबद्दल अजून माहिती समोर आलेली नाही। आतमध्ये त्यांच्यासोबत काही घडलं का? जालना पोलीस तपास घेत असून दिवाळी सणासुदीच्या तोंडावर या व्यापाऱ्याच्या घरच्या मंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। यावेळी त्यांच्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये एक आधार कार्ड व इतर कार्ड आढळून आले। पोलिसांनी मृतदेहाचा सुमारे 1 ते 1.5 तास घटनास्थळीच कसून पंचनामा केला। या व्यापाऱ्याचा मृत्यू नेमकी झाला कशामुळे याची पाहणी पोलीस विभागाच्या टीमने केली आणि रुग्णवाहिका बोलावून सदर व्यापाऱ्याचा मृतदेह हा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। त्या ठिकाणी त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले। त्यांच्या परिवारांना त्यांच्या मृत्यूबद्दल माहिती देण्यात आली।